नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृताज किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मिक्स व्हेज। तर हे बनवण्यासाठी आपल्याला इथे भाज्या लागणार आहेत। त्यामध्ये मी पत्तागोबी, गाजर, बीन्स, मिरची, आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या इथे तुम्ही घेऊ शकता। यामध्ये मी 1 चमचाभर धने पावडर टाकलेली आहे। गरजेप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये तिखट टाकायचं आहे आवडीप्रमाणे, कारण आपण आधीच मिरच्या घातलेल्या आहेत, तर त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये तिखटाचा वापर करायचा आहे। ते स्किप केलं तरी चालेल। यामध्ये आपल्याला थोडी आता हळद घालायची आहे आणि हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण 1.5 कप मी इथे गव्हाचा वापर केलेला आहे। यामध्ये आपलं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल। 1 चमचाभर इथे मी बेसन घातलेला आहे आणि 1 मोठा चमचा आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायचा आहे, जेणेकरून जे आपले पॅनकेक्स आहेत व्हेजिटेबल, तर ते खूप छान होतील आणि कुरकुरीत होतील। तर हे सर्व एकदा मी कालवून घेणार आहे आणि सरसरीत असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। पाण्याचा वापर करायचा आहे। छान व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। तर मला साधारण इथे अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। इथे नॉनस्टिकचा तवा किंवा लोखंडी तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात किंवा बटर टाकूयात। त्यावरती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे पॅनकेक्स घालून घ्यायचे आहेत आणि अगदी मंद गॅसवरती हे आपल्याला खरपूस असे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहे। भाजत असताना कुठल्याही प्रकारची गडबड करू नका, मंद गॅसवरती अगदी छान भाजून घ्या, कारण ह्याच्यात गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे मधून कच्चे राहण्याची शक्यता असते। मुले अशा भाज्या खात नाही, तर हा टिफिनसाठीचा खूप छान पर्याय आहे। तर इथे आता पहिली बाजू आपली परतून झालेली आहे। मी उलटत आहे। उलटून घेऊन आपल्याला दुसरीही बाजू मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही तांदूळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता, ज्वारीच्या पिठाचा वापर करू शकता। गरजेप्रमाणे तुम्ही भाज्या सुद्धा यासोबत देऊ शकता। हिरवी चटणी असेल, टोमॅटोचा सॉस असेल किंवा लोणचं असेल, दही असेल, या कुठल्याही गोष्टीबरोबर आपण हे डब्यामध्ये सर्व करू शकतो किंवा एखाद्या वेळेस नाश्त्याला पण देऊ शकतो। तयार आहेत व्हेजिटेबल पॅनकेक। कसे वाटले नक्की सांगा। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत।